नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी लटके। आज आपण आलेलो आहोत नगर दक्षिण भागातील नवनागापूर येथे। तर पाहूयात जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे। चला या। नमस्कार काका, बोला ना। कुठले? साकत। बरं, आता तुम्हाला माहिती आहे निवडणुका झालेल्या आता येत्या 4 जूनला आपला निकाल आहे। काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? भाजपा। का बरं भाजपा? कामं होतात, सीमा भेटतात। बर, त्याच्यामुळे हो। बर, चला पुढे वळूयात। नमस्कार मावशी। हॅलो, काय? नमस्कार म्हटलं। नमस्कार। कुठल्यात? निंबळक। हा, बरं, आता तुम्हाला माहिती आहे निवडणुका झाल्यात येत्या 4 तारखेला निकाल आहे आपला। काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? दोन्ही पण आहेत। दोन्ही पण? हा, विखे की लंके पण? दोन्ही पण आहे। बर, ठीक आहे काका, तुम्हाला काय वाटतं? दोन्ही पण। दोन्ही पण? का बरं दोन्ही पण? काय दोन्ही विकास चांगला दोन्ही आहे। सारखेच आहे मॅडम आपल्याला। बर, दोन्ही पण सारखेच आहे। तुम्ही पण सहकार्य करतात पण ना? विकास कामांकडे पण पाहिलं पाहिजे ना। हो, पाहिलं पाहिजे ना। मग पण मग आता कसं आहे, आमच्या गरीब लोकांना दोन्ही नेत्यांचं सहकार्य झालेलं आहे ना। बर, त्याच्यामुळे मग आम्हाला दोन्ही पण नेते सारखेच आहेत। पण खासदार कोणी एकच होत असतो। हा, एकच होईल ना। बर, चला एकच होईल। पुढे वळूयात। हा। काय वाटतं काका? काय राहुल गांधी यायला पाहिजे। का बरं राहुल गांधी? काय इथं बाजार आहेत का? इथं बाजार भाव? बाजार भाव आहे का? कांद्याला बाजार नाही, काय आलाच बाजार नाही। बर मग आता काय खायचं आम्ही? पाणी नाही प्यायला। बर त्याच्यामुळं आम्हाला इच्छा वाटते ती एक बार त्याला चान्स द्यायचा। बर, अजून काही समस्या? अजून काय नाही, बस आम्हाला एवढंच पाहिजे, शेतीचा मालाला भाव। बर, चला पुढे वळूयात। काय वाटतं काका? काय नाही, मोदी पाहिजे। मोदी? का हा. बरं? ते चांगला माणूस आहे। बर, चला मग काका, तुम्हाला काय वाटतं? खाते 3 वर्षापासून 3 वर्षापासून फुकट खाते का नाही? बर, काय वाटतं का? निलेश लंके। का बरं? का बरं निलेश लंके? काय नाही नाही ते गॅस ते किती महाग झालं, गॅस तेलाची पिशवी बर महागाई वगैरे भरपूर झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही काय करतो 10,000 रुपये कमवतो आणि त्याच्यावर GST किती वेळेस भरीत बसतो। बर, काय वाटतं तुम्हाला काकू? मोदी। मोदी? का बरं मोदी? काही गरिबांचा विचार करतात सगळ्यांचा। चला पुढे वळूयात। बोलेगा, आपका मतदान कहाँ पे? इधर ही है। इधर ही है। क्या लगता है कौन होगा खासदार? नीलेश लंके। क्यों? वही अच्छा आदमी है। अच्छा आदमी इसलिए। ठीक है, चलो आगे बढ़ते। नमस्कार ताई, कुठली आहे? केडगावची। माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 जूनला आपला निकाल आहे। काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? सुजय विखे। का बरं सुजय विखे? कारण त्यांनी खूप केलं ना तिकडे, आमच्या तिकडे रस्ते वगैरे भरपूर म्हणजे डेव्हलप केलं त्यांनी, त्यामुळे सुजय विखे। हां। चला पुढे वळूयात। नमस्कार काका, कुठले आहेत? गांधीनगर। आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। काय वाटतं कोण येणार निवडून? मोदी? का बरं मोदी? काय सांगतो, नगरमध्ये सुजय विखे। सुजय विखे। बरं, लंके का नको मग? नाही, लंके पण चांगले आहे, असं नाही नको कोण नाही, पण कसं आता वरती मोदी सरकार आलं तर विखे पाटील तिथं विकास करू शकतात। बर, त्यासाठी सुजय विखेच पाहिजे। चला पुढे वळूयात। नमस्कार दादा। कुठले आहेत? नगरचेच आहेत। बरं, आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? सुजय विखे। का बरं सुजय विखे? आता नगर मध्ये राहतात, ऐन टायमाला इथं त्यांची गरज आम्हाला पडते। बर, लंके का नको मग? असं नाही लंके नको, पण इथं आम्हाला सोयीस्कर सगळे विखे पाटील आहेत। बर, काय वाटतं मावशी तुम्हाला? विखे पाटील। चला, तर माहिती आहे तुम्हाला आताच निवडणुका झालेल्या आहेत आपल्या, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। काय वाटतं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? आता तसा थोडा अंदाज दोन्ही साईडने। तरी पण काय वाटतं कोण व्हावा खासदार? आपले विखे पाटील। विखे पाटील? का बरं विखे पाटील? नेते चांगले, दारुचे कार्यकर्ते, बर, दोन्ही पण चांगले आहेत, बर, परंतु यांचा विकास बर, हा फास्ट
विकास हा महत्वाचा आहे तुमच्यासाठी. विकास, हा विकास हा पाहिजे. काय वाटतं दादा तुम्हाला? आम्हाला काय आता जे आहे ते येणार जे बर आम्ही काय सांगू शकतो जास्त. बर. हा कोणीतरी येणारच आहे. तुम्हाला काय वाटतं? लंके साहेब जाणार खासदार होणार. का बरं? कारण सुजय विखे काही येतच नाही आमच्या गावा कधी. बर. कोणतं गाव तुमचं? नेप्ती. नेप्ती. हा. बर. त्यामुळे लंके वाटतात तुम्हाला? लंके साहेब आम्ही फिक्स म्हणजे खासदारच होणार लंके साहेब. बर. चला पुढे वळूयात. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठले आहेत? निप्ती. नेप्ती. बरं आता तुम्हाला माहिती आहे ते 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? आता दोन्ही पण असे संभ्रमामध्ये आहेत बर का दोन्ही पण लय टक्कर जे हे आहेत. बर. तरी पण तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या हिशोबान तर विखे पाटीलच निवडून विखे पाटील. का बरं विखे? नाही कामं केलेले आहेत नगरमध्ये जे कोणाचे शक्य नव्हतं ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. लंके का नको मग? नाही नको असा विषय नाही. लंके हे आमच्या तालुक्यामधलेच आमदार आहेत. बर. पण लंके साहेब हे आहेत ना तालुक्यापुरते एकदम व्यवस्थित आहेत. पण काय होतं विखे साहेबांनी पण कामं थोडेफार केलेले आहेत त्याच्यामुळं ते आहेत ना बसण्याची शक्यता जास्त आहे. बर. चला असं एक पुढे माझं मत आहे. पुढे वळूयात. विखे पाटील. विखे पाटील. का बरं? काय शेवटी आता 400 पार. 400 पार. बर. चला दादा तुम्हाला काय वाटतं? सुजय दादा विखे पाटील. का बरं सुजय दादा? दादा विखे पाटील खासदारकीसाठी म्हणजे त्यांची गरज आहे नाही का. मोदी सरकार पण आवश्यक आहे आपल्याला आणि नगरमधून सुजय दादा एक सुशिक्षित नेतृत्व आहे. आपल्याला उर्वरित काम आहेत. समजा इथला हा जो उड्डाण पुलाचा विषय आहे तो त्यांनी मंजूर केलेला आहे त्यांच्या कार्यकालामध्ये. आज जर ते खासदार राहिले तर आपला हा इथला जो दिसतो तुम्हाला ट्रॅफिकचा प्रश्न तो पण मिटून जाईल आणि हा उड्डाण पूल त्यांच्या कार्यकालातच होऊ शकतो. जसं आपला नगरचा उड्डाण पूल झाला, बाह्यवळण सगळे रस्ते झाले, हे सगळे सुजयदादांच्या पाठपुरामुळे आणि सुजयदादा खासदार असल्यामुळेच झाले. नुसती स्टंटबाजी करणारा खासदार नको आहे आपल्याला नगरला. सुजयदादा विखे पाटीलच आपल्याला खासदार पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दादा? मला पण वाटतं सुजय विखे पाटीलच खासदार होतील आणि तेच नगरसाठी चांगलं काम करतील. पण लंके का नको मग? नाही यांना सुद्धा अनुभव आहे गेले 5 वर्षापूर्वीचा आणि त्यांच्या घरचे पण अनुभव आहे त्यांना त्याच्यामुळे तेच खासदार होतील अशी अपेक्षा आहे. बरं चला पुढे वळूयात. बोला. तुम्ही जेवढी बाजू मांडली ॲक्च्युली तसं पाहिलं तर ॲक्च्युली विखे पाटील फक्त येणार आहेत फक्त एकमेव मोदीमुळेच. दुसरं काही कामाच्या बाबतीत तसं काही कामं नाहीच आहेत. मागच्या गेल्या 5 वर्षात विखे पाटलांनी काहीच काम केलेलं नाही. वास्तविक पाहता आपण ज्या रोडला आत्ता उभे आहोत नगर मनमाड रोडला तो रोड त्या रोडवर आत्तापर्यंत कित्येक लोकांचा बळी गेला आहे पण तरी या लोकांना जाग येत नाही. तेवढं सुद्धा यांच्याकडून काम होत नाही. बाकीचं तर आमची गोष्ट आहे. एकमेव मोदींमुळेच ते त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस दुसरं काहीच नाही. आम्ही मत पण देतोय एकमेव मोदींमुळेच दुसरं काय. पुढे वळूयात. आम्ही सांगितलं आम्हाला मार खावा लागेल. नाही असं काही नसतं. एक जनतेचं मत म्हणून सांगायचं आपल्याला. विखे. विखे का बरं विखे? आपला फेवरेट मोदी. बर मोदींमुळे विखे पाहिजे. चला